सरकारी रुग्णालय गरिबांची शेवटची आशा. पण आता त्या आशेसाठी पैसे मोजावे लागणार का? महाराष्ट्र सरकारच्या 16 जानेवारीच्या निर्णयानुसार सरकारी रुग्णालयातील अनेक सेवांसाठी शुल्क आकारण्याची तयारी सुरू आहे. मात्र याच निर्णयात आमदार, खासदार, मंत्री, न्यायाधीश यांना मोफत उपचार सुरूच राहणार. प्रश्न असा, जे सरकारी रुग्णालयात क्वचित जातात त्यांना मोफत सुविधा आणि जे दररोज रुग्णालयावर अवलंबून आहेत त्यांना शुल्क. पाहूया सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, मी आसावरे. आपण पाहत आहात महासंगर न्यूज. आज आपण बोलणार आहोत सरकारी रुग्णालय, गरीब रुग्ण आणि नवीन दरपत्रक याबद्दल. हा विषय फक्त आरोग्याचा नाही, हा विषय आहे सामाजिक न्याय, आरोग्य हक्क, गरिबांच्या जगण्याचा प्रश्न. सरकारी रुग्णालयात जास्त करून येतात रोजंदारी कामगार, शेतमजूर, बांधकाम कामगार, लहान दुकानदार, झोपडपट्टी भागातील कुटुंब, स्थलांतरित कामगार, कारण खाजगी हॉस्पिटलचा खर्च त्यांना परवडत नाही. अनेक कुटुंबांसाठी एका दिवसाची मजुरी म्हणजे एका दिवसाचं जेवण. अशा परिस्थितीत 10 रुपये देखील मोठे ठरू शकतात. कल्पना करा, एका मजुराला ताप आला, त्याला OPDमध्ये जावं लागलं. नोंदणी फी, टेस्ट, औषधं, कधीकधी ॲडमिट, आणि हे सर्व मिळून त्याच्या 2-3 दिवसांच्या मजुरी एवढा खर्च होऊ शकतो. ही फक्त आकडेवारी नाही, ही आहे गरीब कुटुंबांची रोजची लढाई. अधिकृत दरपत्रकानुसार बेसिक सेवा, OPD नोंदणी 5 रुपये, रुग्ण भरती 10 रुपये प्रतिदिवस, हिमोग्लोबिन 15 रुपये, MRI 1600 रुपये, जॉईंट रिप्लेसमेंट 40,000 रुपयांपर्यंत, मातृत्व सेवा पहिली प्रसूती मोफत, दुसरी 50 रुपये, तिसरी 250 रुपये, रूम किंवा ICU असेल तर AC रूम 150 रुपये, नॉन AC 75 रुपये, ICU 100 रुपये, डायलिसिस 150 रुपये, अतिरिक्त एम्बाल्मिंग 1500 रुपये, ॲम्ब्युलन्स 5 रुपये प्रति किलोमीटर, वेटिंग 30 रुपये प्रति तास. या GRमधील सर्वात मोठा वाद VIP मोफत उपचार. आमदार, खासदार, मंत्री, न्यायाधीश यांना मोफत उपचार सुरू राहणार. मात्र प्रश्न उपस्थित होतो, जे सरकारी रुग्णालयात क्वचित जातात त्यांना मोफत आणि जे रोज येतात त्यांना शुल्क. पण समाजातील एक कडू वास्तवही आपण पाहिलं पाहिजे. सरकारी रुग्णालयांमध्ये अस्वच्छता, गर्दी, सुरक्षा अभाव, अपुरी सुविधा या समस्या अनेक ठिकाणी दिसून येतात. यामुळेच समाजातील VIP वर्ग सरकारी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी सहसा जात नाही. सरकारी दवाखान्यावर अवलंबून असतात फक्त गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंब. आणि अशा परिस्थितीत 5 रुपयापासून 40,000 रुपयांपर्यंतचा खर्च लावण्याची तयारी अनेकांच्या मते गंभीर आणि निंदनीय निर्णय ठरू शकतो. कारण प्रश्न फक्त पैशांचा नाही आहे, प्रश्न आहे आरोग्य हक्काचा, सामाजिक समानतेचा, गरिबांच्या जगण्याच्या लढ्याचा. ठाणे जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉक्टर कैलाश पवार म्हणाले, सध्या या निर्णयाबाबत संभ्रम आहे. 2023मध्ये सर्व सेवा मोफत असतील असं नमूद होतं. नव्या GRमुळे स्पष्टता आवश्यक आहे. छत्रपती संभाजीनगर डॉक्टर कमलाकर मुदखेडकर म्हणाले, GR नुकताच मिळाला आहे, अंमलबजावणी अजून सुरू झालेली नाही. महत्त्वाची गोष्ट, हा निर्णय अजून पूर्णपणे लागू झालेला नाही, पण जर लागू झाला तर त्याचा परिणाम थेट गरिबांवर होऊ शकतो. आरोग्य हा हक्क आहे की सुविधा? सरकारी रुग्णालय गरिबांसाठी शेवटची आशा राहणार का, की आरोग्य सेवा हळूहळू महाग होत जाणार? या निर्णयावर आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अधिक अपडेटसाठी आमच्या महासंगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.